अजित पवारांनी आपली सीट काढण्यासाठी मतांची जुळवाजुळव केली, पण नेत्यांची नाही। बारामती लोकसभेसाठी पवारांच्या विरोधातील नेता आता त्यांच्या सोबत दिसेल। रात्रीतून घड्याळाचे काटे फिरणार। हर्षवर्धन पाटील भलेही भाजपचे, पण भरणेंमुळे ते या निवडणुकीसाठी पवारांचे असतील। अंकिता पाटील ठाकरे यांनी आधीच बातमी लीक केली, जो आमचा आम्ही त्यांचे। नेमकं घडलं आहे का? 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुका सुद्धा चर्चेत होत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघ त्याही वेळी चर्चेत होता, कारण भाजपा हायकमांड अख्खं बारामतीमध्ये शड्डू ठोकून उभं होतं आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंची सीट पडेल अशी चर्चा त्याही वेळी झाली होती। परंतु पवारांनी रात्रीतून सगळे पासे उलटे केले आणि गणित आपल्या बाजूने जुळवून घेतले आणि त्यामुळेच यावेळी सुद्धा ही स्टोरी तितकीच इंटरेस्टिंग आहे। लोकसभा निवडणुकीत मागच्या वेळी सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अनेक डावपेच आखले होते। अख्खं मंत्रिमंडळ सुळे यांच्या पराभवासाठी रिंगणात उतरलं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली। यापैकी इतर मतदारसंघात उभय पक्षांनी एकमेकांना किती साथ दिली हा संशोधनाचा विषय असला तरी इंदापूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि आता भाजपामध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण एकट्या सुळे यांना इंदापूरमधून तब्बल 71,000ची लीड हर्षवर्धन पाटील यांच्या काहीशा श्रेयामुळे मिळाली होती। परंतु तिकीट द्यायच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांना न देता दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं। आता हर्षवर्धन पाटील भाजपात आहेत। हर्षवर्धन पाटील यांची मुले आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच अंकिता पाटील ठाकरे यांनी अगोदरच क्लिअर केलंय की जे आम्हाला विधानसभेला मदत करतील आम्ही त्यांना लोकसभेला मदत करणार आणि त्यामुळे एकट्या इंदापूरमधून 71,000चं लीड देणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना नजरअंदाज करता येणार नाही आणि हीच गोष्ट ओळखून शरद पवारांसाठी हर्षवर्धन पाटील काम याही वेळी करतील अशी चर्चा सुरू आहे। आणि आतली बातमी अशी आहे की हर्षवर्धन पाटलांना त्यावेळी शरद पवार हे इंदापूरसाठी मदत करतील। आता घडले असं की भाजपात गेल्यानं आपल्याला शांत झोप लागते असं विधान करून चर्चेत आलेले हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात तुला फिरू देणार नाही अशी धमकी मिळाली असल्याची तक्रार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांकडे केली। भाजपाचे मित्रपक्षच आपल्याला शिवीगाळ करत असल्याचं भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। हे अत्यंत धक्कादायक असून यात तात्काळ लक्ष घालावे असं पत्रच हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलंय। हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता आणि पुत्र राजवर्धन यांनी विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू अशी भाषा केली। अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे सध्याचे आमदार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर विधानसभेसाठी हातघाई सुरू आहे। त्यातूनच आता भाजपाचे मित्रपक्ष आपल्याला धमकी देत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल्याची चर्चा आहे। भाजपात येऊन आता यामुळे हर्षवर्धन पाटील यांची झोप उडाली असं सुद्धा चित्र दिसून येत आहे। परंतु हे झालं पक्षांतर्गत विषय, पण लोकसभेच्या तोंडावरतीच अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील असं चित्र निर्माण झाल्यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराला काही जरी झालं तरी हर्षवर्धन पाटील हे मदत करणार नाही। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पवारांसाठी काम करतील आणि या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील शरद पवारांचाच माणूस असेल अशा सुद्धा चर्चा आहेत, कारण एकट्या इंदापूरमधून लीड देणाऱ्या आणि सुप्रिया सुळेंसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांसाठी ही निवडणूक तशी खिशात जाम करण्याची। परंतु जर पुढची निवडणूक त्यांना जाम करायची असेल तर यावेळी त्यांना पवारांच्या बाजूने उभं राहावं लागेल अशी सुद्धा आतली चर्चा आहे। यावर तुमचं काय मत आहे? कमेंट जरूर करा। जय महाराष्ट्र पब्लिक।